घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 8 मेच्या जबरदस्त भागामध्ये 3 भयंकर सत्य उलगडले. एक जानकी ऋषिकेश बद्दलचं, एक सत्य ऐश्वर्या बद्दलचं आणि एक सत्य शर्वरी बद्दलचं. आणि या सगळ्यामध्ये घराची सगळी सत्ता ऋषिकेश आणि जानकी यांच्या हातात आलेली आहे. कसं ते पाहूया. 8 मेच्या भागामध्ये जानकी सुमित्राला सांगत असते की तुम्हाला बोलण्या बोलण्यामध्ये आता सारंग भाऊजींनी अडकवून टाकलं आणि त्या ऐश्वर्याला घरात आणले, पण यापुढे काहीही बोलताना सावध राहा. यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो, हो ती ऐश्वर्या पोहोचलेली चीज आहे, तुझा वापर करून ती या घरात तर आलेली आहे, पण तरी सुद्धा या घरात आल्यावरती सुद्धा ती नवीन काही कारस्थानं करणार नाही ना, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. कारण या घरात येऊन ती नको ती परत कारस्थानं करणार आणि तिच्यावरती आपण पुन्हा 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 हे असं विश्वास टाकणं चुकीचं आहे. आणि तुझ्या साधेपणाचा फायदा घेऊन ती या सगळ्यामध्ये आता नको ते काहीतरी या घराच्या विरोधात कटकारस्थान करणार, याची मला पूर्णपणे खात्री आहे. यावरती नाना सांगतात, बरं बस झालं, तो विषय आता पूर्णपणे राहू दे. मी खरं तर तुम्हाला दोघांना एका वेगळ्या कारणासाठी इकडे बोलवले. त्यावरती मग आता जानकी म्हणते, वेगळं कारण? त्यावरती नाना सांगतात, हो मला असं वाटतंय की या घराची धुरा आता तुम्ही दोघांनी सांभाळण्याची गरज आहे. यावरती ऋषिकेश म्हणतो, नाना काय बोलताय तुम्ही, या सगळ्याची खरंच काही गरज आहे असं मला वाटत नाहीये. नाना म्हणतात, तुला वाटत नसेल पण आम्हाला या सगळ्याची गरज वाटते. सुमित्रा म्हणते, मग काय, आता या सगळ्यामध्ये तुम्ही या घराची धुरा हातात घ्या आणि सगळे व्यवहार तुमच्या हातात घ्या. नाना म्हणतात, हो आता आम्हाला रिटायर्ड करा. कधीपर्यंत आम्ही हा सगळा व्याप सांभाळत बसणार आहोत? तुमच्या खांद्यावरती सगळी जबाबदारी टाकली की आम्ही निश्चिंत. असं म्हणत नाना आणि आता सुमित्रा दोघही जण ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही या घराची धुरा आता तुम्ही सांभाळा असा हट्ट करत असतात. आणि त्याच्या पुढे जानकी आणि ऋषिकेश या दोघांचाही नाईलाज होतो आणि नानांचा हट्ट आता ऐकत ते दोघ जण या घराची धुरा सांभाळण्यासाठी तयार होतात. नाना आता आपल्या इथून किल्ल्यांचा झुडगा काढतात आणि हे घ्या, आज हे तुमच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. आजपासून ह्या घरामध्ये प्रत्येक छोटे मोठे निर्णय हे तुमचे असतील आणि मला तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे की या घराच्या भल्यासाठी जे काही तुम्ही कराल ते योग्यच असणार आहे. असं म्हणत नाना खूप मोठ्या विश्वासाने आता दोघांकडे त्या चाव्या सोपवतात आणि आता घर तुम्ही सांभाळाल अशी विनंती करतात. आणि त्याच वेळेला नाना आता सावध सुद्धा करतात आणि ते सांगतात की हे सगळं करत असताना ऐश्वर्या नावाच्या त्या बाईकडून आता सावध राहायला लागा. ती बाई कधीही काहीही करू शकते आणि त्यामुळे तुम्ही दोघांनी सावध राहा. सुमित्रा सुद्धा दोघांना आशीर्वाद देते. दोघही जण पाया पडून त्यांचा आता आशीर्वाद घेतात. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता तोपर्यंत ऐश्वर्या आपल्या रूम मध्ये आलेली असते. ज्या वेळेला ऐश्वर्या रूम मध्ये येते आणि त्यावेळेला ती आता रडत बसलेली असताना सारंग तिच्या समोर येऊन बसतो आणि ऐश्वर्या, मी तुमच्यासाठी जेवण आणलेलं आहे, तुम्ही जेवण जेवून घ्या ना, असं म्हणायला लागते. त्यावरती असं म्हणाल्यावरती ऐश्वर्या म्हणते, नको सारंग, मला खरंच भूक नाहीये. सारंग म्हणतो, असं कसं, भूक नाही असं म्हणून चालेल का? असं म्हणत तो आता ऐश्वर्याला भरवण्यासाठी येतो आणि पाहतो तर काय, तिच्या हातावरती वळ उठलेले असतात. आणि त्यावरती मग आता इकडे सारंग म्हणतो, हे काय, तुमच्या हातावरती हे वळ कसले? म्हणजे ज्या वेळेला मी लहान होतो ना, मी अभ्यास वगैरे कधीच काही करायचो नाही, त्यावेळेला नाना आणि आमच्या शाळेतले शिक्षक छडीने माझ्या हातावरती ज्या वेळेला मारायचे ना, त्यावेळेला हे असे वळ उठायचे. यावरती ऐश्वर्या म्हणते, हो सारंग, हे सुद्धा वळ आता छडीचेच आहेत. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते, ऐश्वर्या, मी माझ्या वडिलांना शिक्षा दिली आणि त्याच कारणासाठी मी स्वतःला शिक्षा करून घेतलेली आहे. त्यावरती चिडलेला सारंग सांगतो, असं काय करताय तुम्ही? अहो, तुम्ही एका हातात छडी घेऊन दुसऱ्या हाताने स्वतःलाच आता इकडे मारून घेतलं, काय गरज पडले हे सगळं करायची? यावरती ऐश्वर्या म्हणते, माझ्या वडिलांनी मला आता फुलासारखं सांभाळलं, ते मला फुलासारखं सांभाळत होते आणि हे सगळं करत असताना मी त्यांना जेलमध्ये पाठवलं आणि ते माझा तिरस्कार करतायत. आज त्यांच्या नजरेमध्ये मला तो तिरस्कार दिसला होता आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मी ही स्वतःला शिक्षा करून घेतली आहे. यावरती सारंग म्हणतो, पण तुम्ही सत्यासाठी हे सगळं केलं होतं ना,
आणि सत्यासाठी हे सगळं करताना तुम्हाला का त्रास करून घ्यायची गरज आहे? तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमची बाजू सत्याची आहे. तुमच्या डॅडांनी चूक केली होती म्हणून तुम्ही हे सगळं करत सत्याची साथ दिलीत. मला खरं तर तुमचा खूप अभिमान वाटतो. असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच ऐश्वर्या की हो, मी खरं तर सत्याची बाजू दिली असली ना तरी सुद्धा माझ्या डॅडांच्या विरोधात साक्ष दिली म्हणून मला वाईट वाटणारच ना. शेवटी मी त्यांची मुलगी आहे ना. असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते लहानपणापासून माझ्या डॅडांनी मला इतकं लाडाकोडात वाढवलंय ना आणि आज त्यांना त्यांच्या बाबतीत मी जे काही वागले त्यामुळे मला कसं वाटत असेल. सारंग सांगतो हे बघा तुम्ही काळजी करू नका. हे सगळं सत्याची लढाई होती ती तुम्ही जिंकलीत. यावरती मग आता सांगायला लागते ऐश्वर्या ही लढाई जिंकून मी काय केलं? घरातील एका तरी व्यक्तीला माझ्याबद्दल सहानुभूती वाटते का? किंवा एका तरी व्यक्तीला वाटते का की मी बरोबर केलं म्हणून मी सगळ्याच गोष्टी चुकीच्या करते असंच वाटतंय ना. कोणीही माझ्या बाजूने नाहीये. सारंग म्हणतो असं काय करताय? अख्खं जग जरी तुमच्या विरोधात असलं तरी सुद्धा हा सारंग तुम्हाला वचन देतो काहीही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत कायम असणार आहे. तुम्ही बिलकुल काळजी करू नका असं म्हणत मग मात्र आता इकडे सारंग या सगळ्यामध्ये तिला सांगतो अख्खं जगाने तुमच्या विरोधात जरी साक्ष दिली, अख्खं जग तुमच्या विरोधात जरी असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हा सारंग तुमची साथ आयुष्यभर सोडणार नाही. यावरती ऐश्वर्या म्हणते खरंच ना सारंग, किती काही संकट आली तरी सुद्धा तुम्ही माझी साथ नाही ना सोडणार. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं सारंग अजिबात नाही. तुम्ही जर का माझ्या नानांना या सगळ्यामध्ये इतकं सगळं मदत करू शकता तर मी तुमच्यासाठी इतकं करूच शकतो ना. अख्ख्या जगाने तुमची साथ सोडली तरी मी तुमची साथ सोडणार नाही. सारंग म्हणतो मी तुमच्या सोबत कायम पाठीशी कायम असणार आहे. कोणत्याही बाबतीत तुम्हाला घाबरण्याचं काहीच गरज नाहीये. असं म्हणत मग मात्र ऐश्वर्या सारंगला मिठी मारण्याची ऍक्टिंगच करायला लागते आणि आता इकडे सारंग पाघळतो पूर्णपणे. तो आता ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये इतका वेडा झालेला असतो. काय चूक काय बरोबर हे काही न समजण्याच्या पलीकडे तो गेलेला असतो. ऐश्वर्याचे डोळे पुसतो आणि तिच्या मिठीमध्ये पूर्णपणे विरघळून जातो. बायकोच्या मिठीतला सारंग हा खरं तर मिठीत नसून बायकोच्या मुठीत असतो. हे सगळं चालू असताना इकडे आता खाली रणदिवे परिवार ब्रेकफास्ट करत असतात. नाना आणि सुमित्रा ज्यांचा ब्रेकफास्ट रूम मध्ये करत असतात आणि बाकी सगळे जण हॉलमध्ये डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि त्यावेळेला ओवीला बॉईल एक तिने जानकीने कट करून दिलेले असतात. त्यावरती ओवी सांगत असते याच्यामधलं ना मी हे येल्लो खाणार नाहीये, मी फक्त व्हाईट खाणार. यावरती जानकी म्हणते आता हे काय नवीन? याच्या आधी प्रत्येक वेळेला तुला आता येल्लो आवडायचं, आज व्हाईट का खाती आहेस? यावरती ती सांगते हो मला आवडायचं ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी एक रील पाहिलेली आहे. रील पाहिली की ज्या रील मध्ये आता असं सांगितलेलं आहे की फक्त अंड्याचं व्हाईटच खायचं, येल्लो नाही. जानकी म्हणते बघितलं ऋषिकेश, म्हणजे हल्ली हिचा अभ्यासापेक्षा जास्त वेळ जातो तो म्हणजे रील बघण्यामध्ये. हिला तर काही कळतच नाहीये, फक्त रील असं म्हणत मग मात्र जानकी सांगायला लागते तिला जास्त लाडाकोडात ठेवू नका हा, जास्त जरा तिची आगावगिरी वाढलेली आहे. त्यावरती मग आता सांगायला लागतो ऋषिकेश हो तसं ठीक आहे पण आता सध्या तरी थोडा वेळ असू दे, काही फरक पडत नाहीये. जानकी म्हणते नाही हा, तुम्ही तिला खूपच लाडावून ठेवलेलं आहे आणि हे काही मला पटत नाहीये. यावरती मग आता इकडे अवंतिका सांगायला लागते हो दादा, म्हणजे कसं आहे लहान मुलांना ज्या सवयी आपण लावू ना त्याच लागतात. म्हणजे वहिनी तुम्ही पण इतकी चिंता करू नका, आपली ओवी फार काही लाडावलेली नाहीये. त्यावरती मग आता सौमित्र म्हणतो हो ना, ते आपल्या बागेतलं एक फुलपाखरू आहे, म्हणजे ओवीचे तेवढे लाड तर व्हायलाच पाहिजेत ना. आपण सगळ्यांनी मिळून तिचे तेवढे लाड तर करायलाच पाहिजेत. आपल्या बागेतल्या फुलपाखराचे लाड आपण नाही करणार तर कोण करणार बरं? असं म्हणत मग आता सौमित्र ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला लगेचच ओवी खुश होते आणि खुश झालेली ओवी आता सांगायला लागते हो ना, मी फुलपाखरू आहे ना, मग या बागेतल्या फुलपाखराला घरामध्ये बसायला तर कंटाळा आलाय. या फुलपाखराला कुठेतरी बाहेर जायचं आहे. काका चल ना आपण बाहेर जाऊया. असं म्हटल्यावरती सगळेजण हसायला लागतात. जानकी म्हणते घ्या हे तुमचं फुलपाखरू, काका आता द्या. फुलपाखराच्या काकांनी आता काय उत्तर द्यावं ते द्या. यावरती सौमित्र चांगलाच अडचणीमध्ये अडकतो आणि त्यावरती तो सांगतो अगं ओवी
आज मला कोर्टामध्ये खूप मोठी केस आहे, आज तर मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत, तुझ्यासोबत थांबूच शकत नाहीये. यावरती ओवी म्हणते हे काय, आज मला सुट्टी आहे आणि मला इतका कंटाळा आलाय ना, आणि माझ्यासोबत तुम्ही कुणीच खेळायला थांबणार नाही. डॅडा तू तरी थांब ना, तू तरी माझ्यासोबत थांब ना, असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश, नाही ग बाई, मला पण आज खूप मोठं काम आहे, आज कसं काय मी थांबू शकतो, असं म्हटल्यावरती ती सांगते हे काय, म्हणजे कुणीच माझ्यासोबत तुम्ही खेळायला थांबणार नाही, मग मी एकटी घरी काय करणार आहे. काही नाही, तुम्ही कुणीतरी थांबा ना, असं का तुम्ही करता, असं म्हणत ती आता जवळजवळ हट्टालाच पेटते. जानकीला हे अजिबात आवडत नाही आणि जानकी थोडीशी तिच्यावरती रागवते. बरं, तीच रागवून फुरगटून बसते आणि ती सांगायला लागते हे काय, आता मी कोणाशी बोलणारच नाहीये, तुम्ही कुणीच माझं काहीच ऐकत नाहीये. मग जानकी जरा चिडते. बस झालं हा ओवी, ते बघितलंच ऋषिकेश, किती आगाऊगिरी वाढले हिच्या अंगामध्ये. आपण हिला नॉर्मल समजावून सांगतोय, मी याआधी पण तिला नॉर्मल समजावून सांगत होते, पण ते काही तिने ऐकलं नाही. आता तिला इतकं हे झालंय की आता या सगळ्यामध्ये ती हट्ट करायला लागले. ओवी मी खेळेन तुझ्यासोबत. ओवी म्हणते अजिबात नाही, मला तुझ्या एकटीसोबत मजा अजिबात येत नाहीये, मला सगळेजण हवेत. त्यानंतर जानकी अधिकच चिडते आणि ऋषिकेश, हे तुमचे फालतूचे लाड आहेत बरं का, तुम्ही हिला इतकं लाडवून ठेवलेत ना की सगळ्यांना घरी बसवून खेळायला बघतेय ही, असं म्हणत जानकी चिडल्यावरती ऋषिकेश तिला शांत करतो. शांत हो जानकी, वेड्यासारखं काहीही ती आता हट्ट करत नाहीये, तू वेड्यासारखं काहीतरी करू नकोस, असं म्हटल्यावरती तो सांगतो हो आपण समजवू तिला, लहान आहे ती. आणि त्यानंतर ओवी आता एकटी एकटी खेळायला निघून जाते. तिला आता ऋषिकेश समजवतो आज तू खेळ एकटी, उद्या नक्की तुझ्यासाठी मी वेळ काढेन, चालेल ना. त्यावरती ती खुश होते आणि हो बाबा असं म्हणून ती निघून जाते. ती निघून गेल्यावरती मग आता अवंतिका आणि आता सौमित्र हे सुद्धा त्यांच्या कामासाठी निघून जातात. आणि त्याच वेळेला इकडे ऋषिकेश सांगत असतो ही म्हणजे आपली ओवी म्हणजे अगदी आपल्या शरूसारखी आहे नाही का, असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी सांगते खरंच अगदी खरं बोललात तुम्ही. त्यावरती मग आता ऋषिकेश सांगतो खरं तर मला शरूची काळजी वाटते, म्हणजे नक्की त्यांच्या रिपोर्टचं काय झालं असेल कुणास ठाऊक, ते काहीतरी नवीन डॉक्टरांकडे रिपोर्ट काढण्यासाठी गेले होते ना, असं म्हटल्यावरती जानकीला खूपच टेन्शन येतं. आणि जानकी विचार करायला लागते नाही नाही, या सगळ्यामध्ये आता जर का या रिपोर्टचं खऱ्या रिपोर्टचं सत्य जर का समोर आलं तर मात्र आता मालतीताई जो काही गोंधळ घालायचा तो घालूनच ठेवणार. त्यामुळे हे रिपोर्टचं सत्य आता कसं समोर येणार आहे, काय येणार आहे, याची जानकीला खूपच चिंता वाटत असते. आणि ज्या गोष्टीची चिंता वाटत असते ती गोष्ट आता खरंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्ब स्फोटक ठरणार असते. ऋषिकेशला चिंता वाटत असते रिपोर्टची, तर जानकीला खरं कळल्यावरती काय होणार याची. आणि त्याच विचारामध्ये दोघं जण असतात आणि सेम तोच विचार आता इकडे विक्रांत करत असतो. ऑलरेडी विक्रांतने घरी जरी खोटं बोललं असलं की त्याने रिपोर्ट या सगळ्यामध्ये अजूनही आणलेले नाहीयेत, तरी सुद्धा त्याने आता रिपोर्ट आणलेले असतात. आणि रिपोर्ट आणून तो फक्त घरामध्ये दाखवत नाही, ते रिपोर्ट लपवून ठेवतो. बरं, हे सगळं चालू असताना तिकडे आता शरू त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि घे मी तुझ्यासाठी छानपैकी फक्कड चहा बनवलाय, तो चहा पिऊन बघ बरं, असं म्हटल्यावर ती विक्रांत आता बोलायला लागतो. आणि शर्वरी म्हणते खरं सांगू का, तर मला कधी कधी विक्रांत तुझं इतकं कौतुक वाटतं ना की ह्या सगळ्यामध्ये आता मला कळतच नाहीये की माझ्यासारख्या अशा मुलीला तुझ्यासारखा नवरा कसा काय मिळाला. म्हणजे आता माझ्यावरती काहीही आरोप आला किंवा माझ्यावरती काहीही आलं तरी तो आरोप तू स्वतःवरतीच घेशील याची मला खात्री आहे. मला माहिती आहे ना इतका कसा रे तू चांगला, आणि मला कसा काय भेटलास. कधी कधी मला या गोष्टीचं खूप 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 आश्चर्य वाटतं, असं म्हणत ती ज्या वेळेला बोलत असते त्यावेळेला तो म्हणतो असं काय करतेस अगं, इतकं तर सगळं चालत असतं ना. यावरती आता इकडे ती सांगते खरंच तू इतका चांगला आहेस ना की या सगळ्यामध्ये तुझ्या आईवरती तू गेला नाहीस याचं मला जास्त चांगलं वाटतं. म्हणजे तुझ्या आईने या सगळ्यामध्ये तुझ्या आईवरती जर का केला असतास ना, आणि त्या तर मात्र मला आता हे सगळं अजिबात चाललं नसतं, असं म्हटल्यावरती विक्रांत म्हणतो तू टोमण्यामध्ये माझ्या आईला पण खूप काही बोलून गेलेली आहेस. त्यावरती ती म्हणते आता मात्र हे सगळं विक्रांत ऐकून घेतो आणि त्यानंतर विक्रांत बोलायला लागतो अगं कसं आहे ना, आईचं सुद्धा या सगळ्यामध्ये आता काहीतरी वेगळंच झालंय. ती उगाचच रागवते आणि उगाचच हे करते, तिला या सगळ्या गोष्टी नाही हल्ली सहन होत.
यावरती ती म्हणते नाही, पण त्यांचा चिडचिडपणा खूपच वाढलेला आहे असं म्हणत असताना मग आता इकडे विक्रांत सांगायला लागतो, पण आई आहे कुठे? यावरती शरू सांगते त्या गेल्या असतील देवळात. देवळात गेल्या असतील किंवा त्या आता कुठेतरी गेल्या असतील माझी चुगली करायला. यावरती विक्रांत म्हणतो, हे बघ शर्वरी, तू डोक्यामध्ये आता उगाच राग करून घेऊ नकोस असं म्हटल्यावरती ती म्हणते तसं नाही रे, पण त्या उगाच चिडचिड करत बसतात आणि या सगळ्यामधून जर दोष माझ्यामध्ये आहे असं निघालं ना तर त्या तर माझं जगणं कठीण करून टाकतील असं म्हटल्यावरती विक्रांतला तीच भीती असते आणि विक्रांत स्वतःशीच विचार करत असतो, ज्या गोष्टीची मला भीती वाटते ती गोष्ट जर का घडली ना तर खूप मोठा गोंधळ होणार आहे असं विक्रांतला वाटत असतं आणि म्हणून म्हणून ते रिपोर्ट तिच्यापर्यंत पोहोचू नये या कारणासाठी विक्रांत आता जी काळजी घेता येईल ती काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो. बरं, हे सगळं चालू असताना शर्वरी आणि त्याचं बोलणं चालू असताना विक्रांतची आई थेट पोचलेली असते, ती म्हणजे आता लॅबमध्ये आल्यावरती आता इकडे ती रिसेप्शनिस्टच्या इथे येऊन उभी राहते. रिसेप्शनिस्टच्या इकडे आल्यावरती ती सांगते, मी विक्रांतची आई, मला त्याचे रिपोर्ट हवे आहेत. काल ज्या वेळेला तो इकडे आला होता त्यावेळेला त्याचे रिपोर्ट तयार नव्हते असं त्याने मला सांगितलं. यावरती ती रिसेप्शनिस्ट म्हणते, काय म्हणताय मॅडम, असं कसं होईल? त्यांचे रिपोर्ट तयार नाही असं नाही होणार, त्यांचे रिपोर्ट ऑलरेडी तयार होते, म्हणजे आमच्याकडे काही प्रॉब्लेमच नव्हता आणि ते रिपोर्ट घेऊन गेलेत. यावरती म्हणते, असं कसं म्हणताय तुम्ही? अहो, तो रिपोर्ट कसा घेऊन जाईल? त्याने मला काल सांगितलं की तुमच्याकडच्या मशीन बिघडल्या होत्या आणि या मशीन बिघडल्यामुळे त्याने रिपोर्ट नेले नाही असं त्याने मला सांगितलं ना. यावरती मग आता ती सांगायला लागते, अहो मॅडम, असं काय करताय? मी तुम्हाला रजिस्टर दाखवू का? या रजिस्टरमध्ये सगळं लिहिलेलं असतं. आमचं हे रजिस्टर आम्ही मेंटेन करतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कोणत्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम नव्हता आणि आता तुमचे मुलगा ते रिपोर्ट घेऊन गेलाय असं म्हणत ती आता रिपोर्टची हे सगळी दाखवते आणि रिसीव करून घेतल्याची रिपोर्टची फाईल पण दाखवते. त्यावरती आता इकडे मालती म्हणते, अच्छा अच्छा, मग माझ्या ऐकण्यात काहीतरी बदल झाला असेल. खरं तर त्यांनी रिपोर्ट नेले असतील पण मी ऐकण्यामध्ये बदल. बरं, ते सगळं जाऊ दे, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही मला या सगळ्यामध्ये आता डुप्लिकेट रिपोर्ट देऊ शकाल का? यावरती ती सांगते, डुप्लिकेट रिपोर्ट? नाही हो, असं आम्ही कुणालाही डुप्लिकेट रिपोर्ट देऊ शकत नाही. त्यावरती ती म्हणते, का? पण मी त्याची आई आहे ना. यावरती आता इकडे ती सांगते, नाही हो, तशी आमची पॉलिसी नाहीये. यावरती ती सांगते, मालती सांगायला लागते, हे बघा, म्हणजे खरं सांगायचं तर मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाला कॉल करून दिला असता, पण तो अर्जंट मीटिंगमध्ये अडकलेला आहे त्यामुळे त्याला मला कॉल करता येत नाहीये. तर मी ना तुम्हाला काहीतरी पुरावा देऊ का की मी त्याची आई आहे म्हणून? असं म्हटल्यावरती ती म्हणते, ठीक आहे, मग आता आधार कार्ड दाखवत मालती सांगते, हे बघा, हे माझं आधार कार्ड आहे आणि या आधार कार्डवरती माझं नाव आहे, माझा फोटो आहे. बघा, विक्रांतच्या बाबांचं जे नाव आहे तेच माझं नाव आहे आणि मी त्याची आई आहे हे मी सिद्ध केलेलं आहे. असं म्हटल्यावर ती रिसेप्शनिस्ट आधार कार्ड नीट निरखून पाहते, ही विक्रांतची आई आहे हे तिच्या लक्षात येतं आणि त्यानंतर ती विचार करते, ठीक आहे, म्हणजे या बाईंना मी आता नक्कीच हे देऊ शकते. असं म्हटल्यावरती ती आता फोन करते आणि विक्रांतच्या रिपोर्टचा नंबर सांगते आणि या नंबरची एक डुप्लिकेट कॉपी मला तयार करून पाहिजे आहे असं आता ती सांगते. मग ती डुप्लिकेट कॉपीसाठी थोडा वेळ मालतीला थांबायला सांगते. मालती थोडा वेळ थांबते आणि डुप्लिकेट कॉपी येईपर्यंत मग आता मालतीला धीर काही निघत नसतो. कधी एकदा डुप्लिकेट कॉपी येते, कधी एकदा शरूमध्ये दोष आहे हे मी पाहते, कारण तिला 100% शुअर असतं की माझ्या मुलामध्ये काहीही दोष नाहीये. त्याच वेळेला आता जेव्हा ती रिपोर्ट पाहते, जे तिला वाटत असतं तेच सत्य असतं. त्याच्यामध्ये शरूमध्येच दोष असतो आणि मालतीचा नुसता जळफळाट होतो. म्हणजे या मुलीने आता माझ्या मुलावरती खोटे आरोप केले आणि हे सगळं त्या डॉक्टरने केलेलं आहे असं ती मनाशी खुणगाठ बांधते आणि मग लगेच तमाशा करण्यासाठी ती आता ताबडतोब इकडे निघालेली असते, ती म्हणजे आता रणदिव्यांच्या घरात. इकडे शरू उदास असते, विक्रांतीला समजवत असतो. मग आता इकडे शर्वरी ज्या वेळेला घरी आलेली असते रणदिव्यांच्या, तेव्हा विक्रांत पण तिकडे असतो आणि त्याच वेळेला मालती येते आणि हे बघ, हे रिपोर्ट बघ. शर्वरी म्हणते, काय आहे? याच्यावरती मालती सांगायला लागते, हे आहेत खरे रिपोर्ट, जे रिपोर्ट बदललेत तुम्ही. असं म्हणत ती आता रिपोर्ट देते. शर्वरी ते रिपोर्ट पाहते. रिपोर्ट पाहिल्यावरती शर्वरीच्या हातातून ते गळूनच पडतात. त्यावरती सुमित्रा म्हणते, काय झालं? कसले रिपोर्ट? काय आहे हे सगळं? यावरती मग आता शर्वरी सांगते, दोष विक्रांतमध्ये नाहीये,
तर दोष माझ्यामध्ये आहे असं म्हटल्यावरती सगळ्याच रणदिव्यांचे हातपाय गळतात. आतापर्यंत विक्रांतचा दोष सगळ्यांनी मान्य केलेला असतो, पण शरूचा दोष आता मालती काही मान्य करायला तयार नसते. मालती या सगळ्यामध्ये तिच्यावरती चिडचिड चिडचिड ही करतच राहणार असते आणि त्यामुळे मग आता इकडे शर्वरी उदास होते आणि त्याच वेळेला आता इकडे मालती जानकीवरती हल्लाबोल करते. ती जानकीला सांगायला लागते, जानकी बोल ना, तू सांग, तुला हे सगळं माहिती होतं ना, बोल लवकर, तुला हे सगळं माहिती होतं ना, तुला तुझ्या ओवीची शपथ आहे, बोल, जे काही खरं आहे ते तू सांग. ओवीची शपथ घातल्यामुळे आता जानकीला काहीही खोटं बोलता येत नसतं आणि जानकी सांगते, हो मला माहिती होतं की हे सगळं असंच आहे. जानकीच्या या बोलण्यामुळे बाकीच्यांना धक्का बसतो, पण ताबडतोब विक्रांत याचा खुलासा करणार आहे की जानकी वहिनीला मी शपथ घातली होती कोणाला काही सत्य सांगायचं नाही म्हणून. आता हे सगळं कळल्यावरती घरामध्ये काय गहजब उडणार, आता मालतीताई काय गोंधळ घालणार आणि मालिका आता एकाच वेगळ्या वळणावरती भरकटत कशी चाललेली आहे ती रुळावरती येणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.